रस्ते सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत तळोदा शहरात रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम। रस्ते सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 यांच्या वतीने तळोदा शहरातील कोठा रस्त्यावर रस्ते सुरक्षा जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमांतर्गत ट्रॅक्टर आणि इतर वाहतुकीच्या साधनांवर रिफ्लेक्टर लावण्यात आले। कार्यक्रमात उपअभियंता नितीन वसावे, पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार, सहाय्यक अभियंता सुधाकर चौरे, अनिल बावरा, राहुल गुरव, राहुल देसले, ओम नाईक यासह ठेकेदार गोरख कलाल, विशाल भावसार, केवूर सूर्यवंशी, ऋषिकेश चौधरी, कल्पेश भोई, दशरथ पाटील, रमेश भोई, के.आर. पाटील, कल्पेश मराठे आदी जण उपस्थित होते। कोठार चौफुली येथे झालेल्या या कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले आणि रिफ्लेक्टरमुळे अपघातांची शक्यता कशी कमी होते हे समजावून सांगितले। शहरातील श्रीकृष्ण खानसरी येथे रिफ्लेक्टर स्टिकर वाहनांना व गाड्यांना लावण्यात आले। ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर व गाड्यांवर रिफ्लेक्टर लावण्यावरही भर देण्यात आला। रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत साबा विभाग नंदुरबार, साबा उपविभाग तळोदा यांच्या मार्फत आज रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आला। त्यात शेतकरी वर्गासाठी ट्रॅक्टर किंवा बैलगाडीवर रिफ्लेक्टर लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली व कोठार चौफुली तळोदा येथे रिफ्लेक्टर लावून सप्ताह साजरा करण्यात आला आणि व लोकांमध्ये सुरक्षेबाबत आवाहन करण्यात आले। वाहतूक करताना ट्रॅक्टरच्या मागे जो रिफ्लेक्टर बॅनर जो असतो तो नसल्यामुळे भरपूर अपघात होतात किंवा टू व्हीलर वाल्यांना दिसत नाहीये, तर असं स्टिकर वगैरे सगळ्यांनी लावायला पाहिजे जेणेकरून आपले अपघात होणार नाही। ही